दुर्लक्षित नाही म्हणता येणार, पण लक्ष दिलं तरच या गोष्टी स्वच्छ होतात. त्यामुळे अशा आवर्जून लक्ष द्यायला हव्यात. याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छ करणार आहोत. दर आठवड्याला आपण फ्रीज आतून स्वच्छ करतो, पण फ्रीजची बॅक साईड आपण कितीदा स्वच्छ करतो? थोडंसं आठवून पहा, लास्ट टाइम आपण कधी स्वच्छ केलं होतं. नेहमी नेहमी ह्या गोष्टी आपल्याकडनं स्वच्छ होत नाहीत. पण त्यामुळे काय होतं पहा, अशी त्याच्या पाठीमागे खूप धूळ साठते आणि हीच धूळ हळूहळू वाऱ्याने आपल्या घरात पसरते. त्यामुळे वेळोवेळी ही बॅक साईड आपल्याला स्वच्छ करायला हवी. आता इथे पाठीमागे असते मोटर आणि त्याचबरोबर इथे असते सगळ्या वायरिंगचं हे सगळं जाळं. आता हाताने स्वच्छ करायचं थोडंसं अवघड पडतं, त्यामुळे इथे व्हॅक्यूम क्लीनर आपल्याला उपयोगाला येतो. कारण आतपर्यंत जाळ्या झालेल्या असतात, धूळ साठलेली असते, जिथपर्यंत आपल्याला हात पोचत नाही. व्हॅक्यूम क्लीनरनी कसं एकदम असं सक करून घेता येते धूळ आणि त्यामुळे सगळी व्यवस्थित स्वच्छ होते. आणि इथे या आजूबाजूला वायरिंगच्या इथे आपण स्वच्छ करणार आहोत म्हटल्यावरती फ्रीज आधी बंद तर करायलाच हवा, जो मी आधीच केलेला आहे. व्हॅक्युमिंग केल्यानंतर ही बॅक साईड किंवा इथं वायर असते ती खाली मोटरच्या आजूबाजूला जिथे आपला हात पोचत असेल तिथपर्यंत नॅपकिनने व्यवस्थित पुसून घ्यायचं, म्हणजे राहिली सायली सगळी धूळ व्यवस्थित स्वच्छ होते. आणि पहा, बॅक साईडने सुद्धा आपला हा फ्रीज असा छान स्वच्छ होतो. आणि असा स्वच्छ फ्रीज असेल तर याच्यामध्ये झुरळं पाली अजिबात जाऊन बसत नाहीत आणि आपल्या फ्रीजचं नुकसान देखील करत नाहीत. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या फ्रीजच्या पाठीमागची साईड बरेच दिवसांपासून जर स्वच्छ केली नसेल तर एकदा जरूर चेक करा. आणि पुन्हा फ्रीज लावताना एक लक्षात ठेवा, भिंतीच्या आणि फ्रीजच्या मध्ये थोडं तरी अंतर असायला हवं. यानंतर आपल्या घराचे दरवाजे. आता इथे कुठे धूळ बसते माहितीये? आपले हे जे हिंजेस असतात आणि त्याच्यामध्ये हा जो काही गॅप असतो ना, इथे खूप धूळ बसते आणि इथे मात्र आपला हात वेळोवेळी जात नाही स्वच्छ करण्यासाठी. तर त्यामुळे इथे देखील पहा, अशा पद्धतीने ही धूळ साठून बसते आणि ती वाढत जाते. आणि मग हे जे काही आपल्या घरामध्ये कोळ्यांचे जाळे वगैरे होतात ना, ते याच्यामुळेच होतात. तर इथे कशी स्वच्छता करायची? तर काय करायचं, आपल्या घरात एखादा खराब झालेला कंगवा असेल ना, तो घ्यायचा आणि खराब झालेला सॉक्स याच्यामध्ये कंगवा सॉक्स मध्ये घालायचा. आणि हा जो कंगवाचे दात असतात ना, ते बरोबर या मधल्या जागेमध्ये बसतात. आणि अशा पद्धतीने ते फिरवून घ्यायचं, सॉक्स ओला करून घ्यायचा बरं का, फिरवून घ्यायचं. आणि व्यवस्थित ही जी मध्ये बसलेली सगळी धूळ जी काही असते ना, ती पहा सगळी या सॉक्सला लागून येते ही अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित हा जो गॅप आहे ना, तो स्वच्छ होतो. आणि राहिला सायला आपलं जे डोअर असतात ते व्यवस्थित असं पुसून घ्यायचं, ते तर काही आपण वरच्यावर घेतच असतो. आपल्या घराचे स्लायडिंग डोअर्स असतात, त्याच्या चॅनलमध्ये सारखी धूळ जाऊन बसते. आणि ही धूळ स्वच्छ करणं म्हणजे खरं तर एक अवघड काम असतं, पण ते आपण आज सोपं करणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी, ग्रीन कलरची घासणी आणि एक चिमटा. तर याच्यामध्ये जी धूळ साठलेली असते ना, ती इकडे तिकडे उडू नये याच्यासाठी आधी पाणी याच्यामध्ये ओतायचंय आणि व्यवस्थित ते ओलं करून घ्यायचंय. ओलं केल्यानंतर या चिमट्याला अशी घासणी लावायची आहे आणि ही घासणी बरोबर याच्या मध्ये जाते आणि व्यवस्थित हे असं स्क्रब केलं जातं. आता व्यवस्थित घासल्यामुळे जी चिकटलेली खाली धूळ असते ना, ती सुद्धा मोकळी होते. आता पहा, तुम्हाला दिसत असेल, मी जसं जसं घासणी फिरवतेय तसं तसं खाली तुम्हाला स्वच्छ झालेलं दिसत असेल. पण याच्यामध्ये पाणी टाकल्यामुळे काय होतंय, ती पुन्हा येते धूळ तशीच. तर त्यामुळे एकदा स्क्रब करून झालं की पुन्हा पहा, असं पाणी टाकून ठेवायचं. जेवढं पाणी आपल्याला टाकता येईल तेवढं असं टाकून ठेवायचं. आणि या चॅनल्सला होल असतात, त्यामुळे हळूहळू हे पाणी निघून जातं आणि त्याच्याबरोबर धूळ सुद्धा त्याबरोबर निघून जाते. आणि नंतर पुन्हा एकदा आपल्या एखाद्या नॅपकिनने हे व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं पाणी गेल्यानंतर. आणि पहा किती स्वच्छ आपले हे चॅनल झालेले आहेत. तर अशा पद्धतीने एकदा स्वच्छ करून पहा, झटपट हे चॅनल सुद्धा स्वच्छ होतील. मैत्रिणींनो, स्वच्छता आणि व्हॅक्यूम क्लिअर याचा फार जवळचा संबंध आहे. म्हणजे कसं आहे ना, व्हॅक्यूम क्लिअर जर नसेल तर आपण स्वच्छता करू शकतो, नाही असं नाही. पण व्हॅक्यूम क्लीनर जेवढ्या इफिशियंटली स्वच्छ करतं तेवढं आपण हाताने नाही करू शकत. आणि दुसरं म्हणजे लागणारा वेळ. जर एका तासात जर आपली स्वच्छता होणार असेल तर व्हॅक्यूम क्लीनरमुळे अर्धा तासात ती होते, म्हणजे आपला वेळही वाचतो. त्यामुळे स्वच्छता करताना व्हॅक्यूम क्लीनर खरं तर गरजेचं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अगारोचाच एक व्हॅक्यूम क्लीनर शेअर केला होता. तुम्हाला तो सगळ्यांना फार आवडला. तर आज देखील मी असाच अगारोचा एक वेगळा व्हॅक्यूम क्लीनर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता हा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे तो वेगळा का आहे, तर यामध्ये ड्राय आणि वेट दोन्ही प्रकारचं क्लिनिंग आपल्याला करता येतं. तर हा व्हॅक्यूम क्लीनर मी आता तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे आणि याने आपण या पुढची क्लिनिंग देखील करणार आहोत.
हा आहे अगारोचा वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर. याचं मेन युनिट आपण आधी पाहूयात. तर इथे ऑन आणि ऑफसाठी बटन दिलेलं आहे, सक्शन इनलेट आहे आणि एकीकडे ब्लोअर आउटलेट. याच्या दोन्ही साईडला असे लॉक बटन्स दिलेले आहेत. हे बटन्स अनलॉक केले की याचं जे टॉप कवर आहे ते आपल्याला सेपरेट करता येतं. याच्या आतमध्ये एक डस्ट बॅग दिलेली आहे आणि 21 लिटर कपॅसिटीचा स्टेनलेस स्टीलचा डस्ट बॅरल. हँडल बरोबरच एका साईडला हुक देखील दिलेला आहे, जिथे तुम्ही अशा पद्धतीने वायर हँग करू शकता. स्वायवल व्हील्स आहेत, ज्यामुळे आपण तो हवा तिथे कॅरी करू शकतो. आता या व्हॅक्यूम क्लीनर बरोबर कोणकोणत्या ॲक्सेसरीज येतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर त्याचा यूज देखील. तर चला मग आपल्या क्लिनिंगला सुरुवात करू. ही आहे होस पाईप, जी सक्शन इनलेटला क्लॉकवाईज फिरून फिक्स करायची आहे. हा फ्लोअर ब्रश आपण हार्ड फ्लोअर किंवा कार्पेट क्लीन करण्यासाठी वापरणार आहोत. तर याला ब्रिसल्स आहेत आणि त्याचं एक बटन सुद्धा आहे, ज्याने आपण हे ब्रिसल्स मॅनेज करू शकतो. ज्यावेळेस आपण सक्शन यूज करणार असतो त्यावेळेस इथे एक कॅप दिलेली आहे, त्याने हा ब्लोअर बंद करायचा आहे. 1600 वॅट आणि 21.5 kPa सक्शन पॉवर, यामुळे क्लिनिंग अगदी इफेक्टिव्हली होतं. उंच जागेवरचं सुद्धा व्हॅक्युमिंग करता यावं यासाठी एक्सटेंडेबल ट्यूब दिलेली आहे आणि हा आहे क्रिवाईज टूल, ज्यामुळे आपण अगदी नॅरो भागातलं सुद्धा क्लिनिंग करू शकतो. हा आहे मल्टीपर्पज ब्रश, जो मॅट्रेस, सोफा, कुशन्स अगदी इझिली आणि कमी वेळेत स्वच्छ देखील करतो. तर ही सगळी डस्ट या टँकमध्ये अशा पद्धतीने जमा होते. वेट क्लिनिंगसाठी ॲब्झॉर्बिंग ब्रश दिलेला आहे, जो आता आपण यूज करणार आहोत. आपल्या फरशीवर सांडलेलं जे काही लिक्विड असेल ते या ब्रशने पहा अगदी मॅजिकली क्लीन होत आहे. तर लास्ट मी यूज करत आहे ब्लोअर, जी डस्ट ब्लो करण्यासाठी आपल्याला उपयोगी येतो. तर याची पॉवर किती आहे ते तुम्हाला याच्यावरून कळेलच. तर असा हा अगारोचा वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता यानंतर आपलं लक्ष जातं, पण आपण स्वच्छ करायचा कंटाळा करतो असा आपला हा फॅन. उन्हाळ्यात तर प्रचंड खराब होतो. पहा किती धूळ साठलेली या फॅनवरती. तर ही धूळ आता आपण झटपट स्वच्छ करणार आहोत. आता आपले जे आधीचे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना खरं तर माहिती असेलही आपण हे कसं स्वच्छ करतो, पण नवीन सबस्क्रायबर्ससाठी मी पुन्हा एकदा दाखवणार आहे. तर साधं पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये डिटर्जंट टाकायचंय, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपला एखादा उशीचा खराब झालेला कवर जो आपण फेकून देणार आहोत तो कवर घ्यायचा आहे. व्यवस्थित स्क्वीज करून घ्यायचं, पिळून घ्यायचंय आणि या प्लांटचे जे ब्लेड असतात या ब्लेडला हा कवर अशा पद्धतीने घालायचा आहे. वरून खालून थोडंसं हाताने चोळून घ्यायचंय, म्हणजे ही धूळ पूर्ण स्वच्छ होते. आणि चोळून झालं की हा जो कवर आहे तो असा पाठीमागे ओढून घ्यायचा आहे. यामुळे काय होईल की ही जी धूळ आहे ती खाली अजिबात साडणार नाही. सगळी धूळ या कवर मध्ये जमा होते आणि आपला फॅन देखील त्याचबरोबर स्वच्छ होतो. तर पहा याच पद्धतीने सगळे ब्लेड स्वच्छ केलेले आहेत आणि हा संपूर्ण फॅन स्वच्छ करायला फक्त 15 मिनिटं लागले. झालं की नाही आपलं काम झटपट. आता आपला वॉर्डरोब. नेहमी दरवाजे खरं तर बंद असतात, तरी सुद्धा याच्या आतमध्ये धूळ बसते. पहा तुमच्या वॉर्डरोबमध्ये बसते का? माझ्या तर वॉर्डरोबमध्ये हे जे काही ऑर्गनायझर्स आहेत ना, त्याच्या खाली सुद्धा धूळ जाऊन बसते आणि मला ही धूळ 10-12 दिवसातनं एकदा अशी स्वच्छ करावी लागते. खरं तर माझ्या घरात शेजारीच कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे कदाचित माझ्याकडे एवढी जास्त धूळ येत असेल, पण जनरली आपल्या वॉर्डरोबमध्ये अशी ही धूळ साठतेच. त्यामुळे दरवेळेसच अगदी सगळे ऑर्गनायझर्स किंवा कपडे बाहेर काढायचे मग स्वच्छ करायचं, हे दरवेळेस करत बसण्यापेक्षा समोर जरा जास्त धूळ साठते, त्यामुळे ह्या ज्या ऑर्गनायझर्सच्या समोरची जागा रिकामी असते ना, ते तरी वरचेवर स्वच्छ करायला हवं. आता आपले पडदे. पडद्यांच्या स्वच्छतेची काळजी तर आपण घेतोच, पण हे जे रॉड असतात ना, ज्याला आपले पडदे हँग केलेले असतात, ते मात्र दुर्लक्षित राहतात. तर ते देखील वेळोवेळी पुसायला हवेत. तर मैत्रिणींनो, अशा काही आपल्या घरातल्या दुर्लक्षित वस्तू आहेत, त्याकडे लक्ष देण्याचा आज आपण प्रयत्न केलेला आहे. या वस्तू वेळोवेळी स्वच्छ नाही झाल्या तर धुळीचा डोंगर साठतो आणि शेवटी ती वस्तू खराब होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तुमच्याही घरात या वस्तू जर अशा थोड्याशा दुर्लक्षित असतील तर तुम्ही देखील एकदा जरूर डोकावून पहा त्याच्या पाठीमागे किंवा त्या वस्तूवरती धूळ बसलेली आहे का ते, आणि असेल तर झटपट स्वच्छ करून टाका, ज्याने आपलं घर खूप स्वच्छ दिसेल आणि घरात येणारे झुरळ, पाली, मुंग्या याच्यापासून सुटका मिळेल.